श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता नुकतीच नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जितकी आपण देवीची सेवा करू तितक्याच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या असतात त्यापासून देवी आपलं संरक्षण करते आणि आपल्या भविष्यात नेहमी चांगल्या गोष्टी घडाव्या त्यासाठी सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असते. बरेच जण या दिवसामध्ये उपवास करतात, बरेच म्हणजे अगदी कडक उपवास करतात. तर मंडळी, नवरात्रीमध्ये 9 दिवस देवी मातेची 9 विविध रूपांची पूजासुद्धा केली जाते. या दिवसात बऱ्याच महिला 9 दिवस 9 रंगाचे वस्त्र परिधान करतात. या 9 दिवशी आपण देवी मातेचे जर रोज आपण पूजन केले ना तर देवीचा वरदहस्त आपल्यावरती नेहमीच राहत असतो. तर काही शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये व्रत किंवा उपवासापेक्षा कन्यापूजनला चांगले म्हणजे असे महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी एखाद्या छोट्याशा कन्येला जर ही जी वस्तू तुम्ही दिली तर तुमच्या सगळ्या अडचणी समस्या ताबडतोब संपतील, भाग्य उजळेल आणि भाग्य चमकेल आणि समस्यासुद्धा संपतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर कन्यापूजन कसे करायचे हे सुद्धा बऱ्याच जणींना माहिती नसेल तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये कन्यापूजन कसं करायचं सोप्या पद्धतीने हे सुद्धा सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची धार्मिक माहिती, स्वामी समर्थांसंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आपण जर कन्यापूजन केले तर आपल्याला देवीचा नक्की आशीर्वाद मिळतो आणि छोट्या कन्या या दुर्गा देवीचेच रूप आपण म्हणत असतो. यामुळे या दिवसांमध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर का आपण या लहान मुलींना काही भेटवस्तू दिल्या आणि त्यांनी सुद्धा ती भेटवस्तू आनंदाने घेतली तर माता देवीचा किंवा दुर्गा मातेचा आपल्याला आशीर्वाद नक्की मिळतो. आपण जी भेटवस्तू कन्याला देतो ती आपण माता देवीला दिल्यासारखेच असते, कारण आपण देवीला देवी स्वरूप म्हणजे मुलीला देवी स्वरूपच मानत असतो. या 9 दिवसांमध्ये रोज कन्येचे जर पूजन आपण केले तर खूप चांगले मानले जाते. पण काही लोकांना 9 दिवस पूजा करणे शक्य नसते. मग त्यांनी सप्तमी, अष्टमी किंवा मग नवमीला कन्यापूजन करणं खूप शुभ असं मानलं जातं. तर या कन्यापूजनामध्ये आपण ज्या ठिकाणी घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी आपण बसायचे आहे कन्यापूजन करायच्या वेळेस. आणि अशी एक गोष्ट जी या एका कन्याला आपल्याला द्यायची आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या संपतील आणि आपल्याला दुर्गा मातेचा छान असा आशीर्वाद मिळणार आहे. तर ती गोष्ट कुठली आहे ते आपण अगोदर पाहून घेऊयात आणि त्यानंतर आपण कन्यापूजन कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जिथे गड बसवलेले आहेत तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा, त्या नारळाची पूजा करायची आणि त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. एक दिवा लावून आपल्याला धूप वगैरे त्या नारळाला ओवाळायची आहे. नारळाची पूजा झाल्यानंतर ते श्रीफळ आपण आपल्या डोक्याला लावून त्याचे आशीर्वाद घ्यायचे आहे आणि नंतर ते श्रीफळ आपल्याला त्या एका कन्येच्या हातात द्यायचे आहे आणि दक्षिणासुद्धा त्याबरोबर द्यायची आहे. आणि त्याच्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला जप करत करत हे काम करायचं आहे आणि यामुळे आपल्याला मातेचा आशीर्वाद नक्की मिळेल. तर ही एक गोष्ट आपल्याला एका कन्येला नक्की द्यायची आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पुढे आपण कन्यापूजन कुठल्या वयाच्या कन्येला आपण पूजन केलं तर काय मिळेल हे थोडक्यात पाहूयात. तर सगळ्यात अगोदर 2 वर्षाच्या मुलीचं आपण जर पूजन केलं किंवा कन्यापूजन केलं तर आपले जे दारिद्र्य आहे ना ते दूर होतं. 3 वर्षाच्या मुलीचं आपण कन्यापूजन केलं तर सगळ्या आपल्या परिवाराचं कल्याण होतं, कुटुंबाचं कल्याण होतं. त्याचबरोबर 4 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन जर आपण केलं तर आपल्याला सुख समृद्धी लाभते. 5 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर आपल्याला प्रत्येक रोगातून मुक्ती मिळत असते. 6 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर ज्ञान, बुद्धी आणि यश आपल्याला प्राप्त होते. 7 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर सुख आणि ऐश्वर्य मिळतं. 8 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं तर यश, विजय आणि लोकप्रियता प्राप्त होते. आणि 9 वर्षाच्या मुलीचं जर पूजन आपण केलं तर आपल्या मागे ज्या काही वाईट बाधा असतील त्या निघून जातात. तर हे झालं की कन्यापूजन कुठल्या वयात केलं तर आपल्याला काय मिळेल. त्यानंतर आता कन्यापूजन कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहूयात.
जर तुम्ही एका कन्येचं पूजन करत असाल किंवा नऊ कन्येचं पूजन करत असाल तरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. ते सर्वप्रथम आपल्याला त्यांना एका आसनावरती तिला बसवायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता तिला लावून घ्यायचं आहे. जे काही तुम्ही भोजन किंवा जेवण तिच्यासाठी बनवलेलं आहे किंवा अगदी खीर तुम्ही जरी बनवली तरीसुद्धा काहीच हरकत नाही, कारण सगळ्यांना जेवण बनवणं शक्य होत नसतं. त्यामुळे तिला जे काही जेवण तुम्ही बनवलेलं आहे ते पोटभर खाऊ घाला, तिला तृप्त करून ठेवा. आणि मग त्यानंतर जे काही तुम्ही म्हणजे भोजन वगैरे झाल्यानंतर जे काही तुम्ही भेटवस्तू देण्यासाठी आणलेले आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण आत्ताच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जो नारळ आपण पूजा केलेला नारळ आहे तो जर आपण देवीला म्हणजे कन्येला दिला तर नारळ ही गोष्ट जी आहे जी देवीला खूप प्रिय आहे. आणि त्या नारळाबरोबरच आपल्याला दुसरी एक गोष्ट त्या कन्येला द्यायची आहे ते म्हणजे केळी. तर केळी ही विष्णूंना खूप प्रिय आहे आणि नारळ हा देवी मातेला खूप प्रिय आहे. त्यामुळे या दोन गोष्टी आपल्याला कन्यापूजनच्या वेळेस कन्येला नक्कीच भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत. त्याचबरोबर आणि आपण त्या कन्या गेल्यानंतर त्या कन्यांनी ज्या ठिकाणी जेवण केलेलं आहे किंवा प्रसाद ग्रहण केलेला आहे त्या ठिकाणीच बसून आपल्याला सुद्धा प्रसाद ग्रहण करायचं आहे. आणि ती कन्या आपल्या घरातून जाताना आपल्याला तिला थोडीशी तरी दक्षिणा देणं गरजेचं आहे. तर अगदी 11, 21, 51 रुपयांपासून तुम्ही दक्षिणा देऊ शकता. अगदी शक्य नसेल तर 1 रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळसुद्धा तुम्ही तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. असे केल्याने आपल्यावरती देवी दुर्गा मातेची कृपा राहते, विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. त्याचबरोबर नारळ देताना आपल्याला अजून एक नारळासोबत महत्त्वाची वस्तू किंवा गोष्ट द्यायची आहे ते म्हणजे केळी. तर केळी ही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि नारळ हा दुर्गा मातेला किंवा मातेला प्रिय आहे. त्यामुळे नारळ हा आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून आपल्यावरती दुर्गा मातेची आणि विष्णुदेवांची कृपा राहील. आणि ह्या गोष्टी आपल्याला कन्यापूजन करताना त्या कन्येला नक्की द्यायच्या आहेत. तर थोडीशी कन्यापूजनविषयीची माहिती होती. तुम्हाला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका दुसऱ्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.